जिचा आपण सकाळपासून आस्वाद घेत आहोत. चला घाई करा, दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे. चला फिल्डिंग लावा टीम मुरजीवाडा. मित्रांनो आपल्याला विनंती आहे, आपण वेळ घेऊ नका, कारण सामने अजूनही बरेचसे शिल्लक आहेत. यानंतर विनंती राहणार आहे सीकेएम बोरगाव आणि टीम धावली, आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. यानंतरची मॅच आपली आहे. मॅच होते सुरुवात. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. टीम मालतपूर या टीमची बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत आहोत. एका बाजूला सुनील वाडकर, दुसऱ्या बाजूला सिद्धेश वीरकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. दोन्ही खेळाडूंबद्दल जर आपण चर्चा केली, मालतपूर गावचे दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला जर तुम्ही पाहिलं तर सुनील वाडकर बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. एका बाजूला सिद्धेश वीरकर. अशी जोडी पहिलं षटक हाताळण्यासाठी टीम मुरजीवाडा या टीम कडून, ज्यांच्या नावी पहिलं षटक आहे. सामना 3 षटकांचा. आपण याची नोंद घ्या, आपण घाई करा. मंगेश वाडकर षटक क्रमांक 1 मध्ये येत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली होती मंगेश वाडकर यांनी. आता ही पॉवर प्लेचं षटक आपल्या नावी घेत आहेत. समोर आहे सुनील वाडकर. मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. जो संघ जिंकेल सेकंड सेमी फायनल मध्ये धडक मारेल. मित्रांनो आपण या मॅचसाठी वेळ घेत आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण घाई करा. पहिलाच बॉल फुल टॉस. चनिया मनिया बोरा रे खायाला गोड. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय ताबडतोड. बॉल सीमा पार. वीरेंद्र सहवाग स्टाईल या डावाची केली आहे. सुनील वाडकर यांनी सुरुवात. बॉल सीमा पार षटकार. दत्तात्रेयजी वाडकर यांच्या वतीने या पहिल्या षटकारासाठी आलेले आहेत 501 रुपये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जेव्हा जेव्हा आपण आढावा घेतो त्यावेळेस मात्र आपण चर्चा निश्चित करतो की डावाची सुरुवात षटकाराने. हा आणखीन एक बॉल निघालाय सीमारेषा दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झडप अपुरी. लागोपाठचा दुसरा षटकार. सुनील वाडकर. मैदानाच्या आतमध्ये या सुनामीचा कहर पाहायला मिळतोय. सुरुवातीपासूनच जबरदस्त बॅटिंग. 2 मोठे टोले मैदानाच्या आतमध्ये आणि सुनील वाडकर यांच्या बॅटिंगचा बोलबाला. हॅट्रिक षटकार येईल का? 501 रुपयाचं पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे हॅट्रिक षटकारांसाठी. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु हा बॉल निघालाय आता. पंच काय सांगतील? आणि हो, तिसरा षटकार आलाय. 3 बॉल 3 षटकार मालतपूर टीम साठी ठोकलेले आहेत. सुनील वाडकर वीरकर यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. कौतुकाची थाप आहे. 3 बॉल 3 षटकार आणि तिन्ही बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेले आहेत. दत्तात्रेयजी वीरकर यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. ही कौतुकाची थाप, ही ऊर्जा असते खेळाडूंच्या पाठीमागे. ज्यावेळेस आपण अनेकदा चर्चा करतो की वैयक्तिक पारितोषिकांची ज्यावेळेस उधळण होते ना आणि खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक ज्यावेळेस दिली जातात, ही ती ऊर्जा असते. आणि ग्रामस्थांनी तेच केलंय, खेळाडूंना ऊर्जा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वैयक्तिक पारितोषिकांची उधळण होते. 4था बॉल प्रगतीपथावरती येतोय. 3 बॉल 3 षटकार लागलेले आहेत. हा बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. एक सिंगल धाव येते. वाईच्या क्रिकेटचा इतिहास जर आपण एक गाव आकड्याचा पाहिला ना, निश्चित 6 बॉलचा 6 षटकारांचा रेकॉर्ड ज्यावेळेस आपण चर्चा करतो, जयराज वाडकर असतील किंवा साहिल बनगे यांच्या नावावरती आतापर्यंत नवी मुंबईमध्ये राहिलेला आहे. 3 बॉल 3 षटकार मारले होते सुनील वाडकर यांनी. बॉलर तयार.
अंगाला थायपॅडला भेदणारा बॉल, या बॉलच्या पाठीमागे मिळेल का कोणतीही धाव? तर वो पंचांनी सांगितलंय की लेग बाईज आहे आणि ती धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावा धावफलकावरती आहेत 14. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. मोर्जीवाडा टीमने कमबॅक चांगलं केलं, कारण सुरुवातीला 3 बॉल महागडे होते आणि मंगेश यांनी हाच प्रयत्न केला की पाठीमागे माझ्या बरोबर घडलं काय याचा मला विचार करायचा नाहीये, पुढे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनला खेळाडू नाहीयेत, एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा चिरली आहे. सरळ 4 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा, धावसंख्येला पुढे घेऊन जाणारा चौकार आलाय. बॅटिंग करताना सुनील वाडकर यांच्या बॅटमधून धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एका षटकाच्या अखेरीस 18 धावा, त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी आलेले आहेत. दत्तात्रेयजी विरकर यांच्या वतीने सुनील साठी 501 रुपये, दत्तात्रेय वाडकर माफ करा यांच्या वतीने 501 आणि रामचंद्र विरकर यांच्या वतीने 501. हे जे ग्रामस्थ आहेत मालतपूरचे आणि त्यांच्या वतीने सुनील वाडकर साठी प्रत्येकी 500 500 3 षटकारांसाठी आलेलं आहे 1501 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या आहे 24. स्कोर बोर्ड मध्ये आपण थोडासा बदल करूया. 24 धावा धावफलकावरती आहेत. चला घाई करा. ओव्हर नंबरला 2 ला सुरुवात होते आणि टीम मोर्जीवाडा या टीम कडून हा बॉल डॉट आलेला आहे. आबय आलेले आहेत, ऑलराऊंडर खेळाडू आहेत मोर्जीवाडा या टीमचे. सिद्धेश विरकर एक युवा ऑलराऊंडर खेळाडू, सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारं नाव. अभयांचा हा पुढील बॉल, बॉल क्रमांक 2. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सिद्धेश विरकर यांना बांधून ठेवलंय. विलास वाडकर यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. सिद्धेश विरकर यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कौतुकाची थाप, ही ऊर्जा आहे. 2 बॉल डॉट खेळलेला आहे सिद्धेश विरकर यांनी. एका बाजूला अभय यांच्या चांगलीच गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बोलबाला सुरू झालाय. तिसरा ही बॉल टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर नेलाय. डावपेच उधळून लावले सिद्धेश विरकर यांचे. एका बाजूला धावसंख्येचा वेग वाढला होता ना, तो वेग आता या ओव्हर मध्ये कमी केला अभय यांनी. काय गोलंदाजी केली आहे. परिस्थिती अनुकूल नव्हती, गोलंदाजी करण्यासाठी बिकट होती, परंतु याच बिकट परिस्थितीमध्ये एक तिकट मारा. हा 4था बॉल डॉट आलाय. सिद्धेश विरकर सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. सिद्धेश विरकर म्हटलं की एक आक्रमक फलंदाज, वेगवान गोलंदाज, परंतु आबा यांची चांगली गोलंदाजी. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. वीज पाण्यामध्ये असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्या मध्येच असतो, त्याला साथ घालावी लागेल. 5 बॉल डॉट आलेले आहेत. निर्धाव षटक येईल का? IPLचा हंगाम आता सुरू होणार आहे काही दिवसानंतरच, परंतु IPLच्या इतिहासामधलं पहिलं निर्धाव षटक ग्लेन मेगरा यांनी टाकलं होतं आणि या मालतपूर गावच्या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक येईल का? आबय तयार. 5 बॉल डॉट टाकले. शेवटचा बॉल हाताळायचा आहे. सिद्धेश विरकर स्ट्रायकर एंडला तयार होतील. धावांसाठी झगडावं लागलं. या ओव्हर मध्ये एकही धाव टीम मालतपूरला मिळालेली नाहीये आणि अखेरकार हा बॉल पाठीमागच्या बाजूला गेलाय. लेग बायची धाव आहे, फक्त एकच धाव. परंतु मित्रांनो, आबयची गोलंदाजी असेल ना तर एक क्रिकेटर म्हणून एकदा जोरदार टाळ्या. चांगली गोलंदाजी केली. परिस्थिती अनुकूल नव्हती, बिकट होती, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये 24 खर्च केल्या होत्या मोर्जीवाडा या टीमने आणि त्यानंतर अवघी एकच धाव दिली. धावफलकावर धावा आहेत तब्बल 25. पहिल्या ओव्हर मध्ये टीम मालतपूरने जो खेळ केला होता, पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं होतं, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये धावा येऊ शकल्या नाही. एका डावाचा खेळ मालतपूरचा चांगला होता, एका षटकाचा खेळ टीम मोर्जीवाडाचा चांगला होता, एका षटकाचा खेळ टीम मालतपूरचा चांगला होता. अशा प्रकारचं विश्लेषण करूया. कभी हमारी तो कभी तुम्हारी, कधी तुमची तर कधी आमची, असे हेलकावे देणारा हा पहिला डाव. ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात, म्हणजे अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी आलेले आहेत गोलंदाजी मार्ग वरती प्रशांत वाडकर मोर्जीवाडाचे. ओव्हर नंबर 3 मध्ये स्ट्रायकर एंडला सुनील वाडकर.
ज्यांनी धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा, लांबी कमी पडली परंतु सुनील वाडकर येथील माघारी. मित्रांनो सुरुवात आवडली असेल सुनील वाडकरची तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या बहारदार खेळीसाठी. धावसंख्या 25 आहे परंतु जी सुरुवात हवी होती मालतपूरला ती सुरुवात सुनील वाडकर यांनी करून दिली आहे. परंतु आता शेवटच्या काही बॉल वरती मोठ्या फटक्यांचं धाडस करत मालतपूरला चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येत आहेत हर्षद सुतार. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. अजूनही या ओव्हर मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सिद्धेश विरकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, धावांसाठी झगडतायत परंतु एका बाजूला हर्षद सुतार बॅटिंग साठी येत आहेत. दत्तात्रय वाडकर यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. हर्षद सुतार यांनी षटकार मारला तर 501 रुपये. फुलटॉस बॉल, फुलटॉसला माफी नाहीये. फुलटॉस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी फटका आहे. कडक बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक षटकार. एक प्रतिभावंत फटका आहे. ज्या वेळेस दत्तात्रय वाडकर पारितोषिक लावताय त्या वेळेस मात्र षटकार लागतोय. प्रत्येक ओव्हरचा पहिला बॉल जर आपण पाहिला ना तर तो षटकारासाठी गेलाय. पहिल्या ओव्हरचा आणि तिसऱ्या ओव्हरचा हा योगायोग आहे. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्येने वेग पकडला. धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रशांत तयार. आक्रमण पुढे खेळलेला बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. पकडली कॅच. होईल विकेटचं पतन. हर्षद सुतार माघारी. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलत राहते. पहिल्या षटकामध्ये परिस्थिती जर आपण पाहिली, परिस्थितीचा विचार जर आपण केला तर मालतपूरचा चांगला होता. ओव्हर नंबर 2 मध्ये मोर्ची वाडाची परिस्थिती चांगली झाली. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. पुन्हा एकदा मालतपूरने आक्रमण केलं. आता शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 4 वरती नामदेव. नामदेवच्याकडे ती क्षमता आहे. बहुधा अनेक वेळा आपण काही वर्ष त्यांना पाहिलेलं आहे. सुरुवातीच्या जोडीमध्ये बॅटिंग करताना ऑन साइडला वळवलाय बॉल. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल अडवण्याचा अंदाज चुकलाय. बॉल ओलांडतोय सीमारेषा. मितील धावा 4. बॉल होईल सीमारेषा पलीकडे फरार. रन्स येत आहेत 4. पण नामदेवांच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दत्तात्रय वाडकर यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. धावा धावफलकावरती आहेत आता तब्बल 36 धावा. अंदाजाबद्दल आपण ज्या वेळेस चर्चा करतो. बॉलर तयार. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो केला गेलाय. थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम मालतपूरने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 38. 39 धावांचं लक्ष आहे टीम मोर्जीवाडा या टीम समोर. येणारे बॉल 18. आपण करूया टॉस. सीकेएम बोरगाव विपक्ष धावली. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. चला धावली आणि बोरगाव आपण आपल्यामध्ये टॉस होत आहे. टीम धावली आणि टीम बोरगाव आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. चला टॉस साठी या. सीकेएम बोरगाव आणि धावली दोन्ही संघांनी आतापर्यंत 1-1 सामना जिंकलेला आहे आणि आपण करूया तो टॉस. टॉस आपण करत आहोत आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण या. आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण टॉस करूया. एका बाजूला धावली संघ आहे. संपूर्ण संघ जर आपण पाहिला तर धावली संघ गावावरतून आलेला आहे आणि आज या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय. सीकेएम बोरगावने चांगला खेळ केलेला आहे. एक सामना त्यांनी जिंकलेला आहे. सीकेएम बोरगाव आपला कॅप्टन पाठवा. आपला नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. ग्रामस्थांच्या शुभासे हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आपण टॉस करत आहोत. धावली विरुद्ध सीकेएम बोरगाव अशी लढत आहे. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके
सिक्कीम बोरगाव नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे, आपण कॉइन स्पिन करूया. छापा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे छापा. सिक्कीम बोरगाव टॉस तुम्ही मागितला, टॉस जिंकताय, काय घेताय? क्षेत्ररक्षण स्वीकारणार. क्षेत्ररक्षण करताय. 3 षटकांचा सामना आहे, कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? 20 ते 25 धावांपर्यंत धावलेला थांबवण्यात आम्ही प्रयत्न करू. धावली संघ आज गावावरतून आलाय, चांगला खेळतोय, आपल्या भावना कशा आहेत? धावली हा आमचा छोटा भाऊच आहे, आम्ही भावाप्रमाणेच खेळतो, त्यामुळे त्यांचा पण खेळ चांगलाच आहे. धावली संघ कशा भावना आहेत? संपूर्ण संघ गावावरतून आलाय, चांगलं खेळतंय, आज प्रेक्षकांच्या नजर तुमच्यावरती आहेत. बॅटिंग करायची कुठपर्यंत मजल माराल? आम्ही 40+ करण्याचा प्रयत्न करू. ज्या प्रकारे सिक्कीम बोरगावने सांगितलं की भावाप्रमाणेच हा संघ आहे, तुमच्या भावना कशा आहेत? आमच्या पण भावना सेमच आहेत. आमच्या बाजूच्या गावाचाच संघ आहे आम्ही पण एकत्रच खेळतो. भाव म्हणूनच खेळतो आम्ही, एक भाव पद्धतीनेच आमचा खेळ आहे. क्या बात आहे. धावली टीम तुम्हाला, सिक्कीम बोरगाव तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. दोन्ही बाजूंच्या गावामध्ये हा सामना असेल. धावली विरुद्ध सिक्कीम बोरगाव. टॉस झालाय, सिक्कीम बोरगावने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धावली टीमला बॅटिंगसाठी केले आमंत्रित. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी धाबा बनवायचे आहे. ते समीकरण आहे 39 धाबांचं. 18-39 असं धावसंख्येचं गुणोत्तर आहे. मॅचला होते सुरुवात. बॅटिंग मध्ये राहुल मालुसरे, सोबतीला आहेत दत्ता. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला षटक क्रमांक 1 मध्ये मालतपूर गावचा वेग आणि त्या वेगाचं नाव सिद्धेश विरकर. पहिल्या षटकामध्ये होत आहेत तयार. मॅचला सुरुवात. 18 बॉल 39चा थरार. समोरच्या बाजूला ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये घातला होता धुमाकूळ, राहुल मालुसरे यांच्यासाठी पहिलाच बॉल. डॉट टाकलाय. वेगाचा बोलबाला पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाला आणि ही ओळख आहे सिद्धेश विरकर यांची. परंतु एका बाजूला राहुल मालुसरे म्हटलं की आक्रमक फलंदाज, त्याचप्रमाणे त्याच नावाप्रमाणे आज बॅटिंग करावी लागेल. सिद्धेश विरकर तयार. फटका चांगला खेळलाय. कव्हर्सला बॉल निघालाय सीमारेषच्या पलीकडे. होईल फरार. रन्स मिळतील 4. बॉल चाललाय सीमा पार. काय फटका होता. सिद्धेश विरकरच्या विकेटसाठी पारितोषिक आहे. यांनी जर विकेट टिपली, दत्तात्रय वाडकर यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक आहे. सिद्धेश विरकर यांनी जर विकेट टिपली, ही कौतुकाची थाप आहे. आज बहुसंख्येने ग्रामस्थ मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि ग्रामस्थांच्या समोर मालतपूरला हा सामना खेळायचा आहे. एका बाजूला राहुल मालुसरे यांचं आक्रमण सुरू झालंय. कव्हरच्या वरतून लाजवाब फटका खेळलाय. हाही फटका त्याच दिशेने खेळलाय. आणखीन एक पॉवरफुल वंडरफुल स्ट्रोक सीमारेषच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी काय फटका होता. रुबाबदार, शानदार, बहारदार, वजनदार बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. लागोपाठचे 2 बॉल 2 चौकार. राहुल मालुसरे, मोरजी वाडाचे कॅप्टन, मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. सिद्धेश विरकर म्हटलं की चर्चेमध्ये असणारं नाव आहे. गोलंदाजीमध्ये मागणी असणारा खेळाडू. बॉलर तयार. आपटलेला बॉल आडव्या बॅटने. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक फार दूरवरतून जातील. बॉल अडवलाय. बॉलची फेकी मनोबल वाढवणारा बॉल असेल, कारण आतापर्यंत 2 चौकार खर्च केले होते, परंतु या बॉलच्या पाठीमागे 2च आलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 10 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला राहुल मालुसरे, एका बाजूला सिद्धेश विरकर. अशी लढत. एका बाजूला मालतपूर, एका बाजूला मोरजीवाडा. याही बॉलवरती आक्रमण केलंय. कव्हरच्या डोक्यावरतून बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. चौकार. राहुल मालुसरे नावाचं वादळ आलेलं आहे आणि त्या वादळाचा सपाटा पहा. पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ, आताही या मॅच मध्ये चांगला खेळ केलेला आहे. तब्बल 3 चौकार त्यांनी आतापर्यंत ठोकलेले आहेत या मॅच मध्ये. शेवटचा बॉल सिद्धेश विरकर यांना कमबॅक करता येईल का? आणि हो, त्यांना करावा लागेल. ती क्षमता आहे सिद्धेश विरकर यांच्याकडे.
जब टूटने लगे हौसले तो बसे याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील. ज्या विजयाच्या दिशेने जातील सिद्धेश विरकर तयार करतील का स्वतःच्या वाटा तयार. हा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली, आणि इथे पहा झेल घेण्याचा प्रयत्न पडला पुरा. बॉलने ओलांडली सीमारेषा. चौथा चौकार याच ओव्हर मध्ये राहुल मालुसरे यांच्या बॅट मधून आला. क्षेत्ररक्षक होते डीप कव्हरला, बॉल खेळला एक्स्ट्रा कव्हरला आणि बॉलने सीमारेषा ओलांडले. 4 धाब्यांसाठी षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस धावा आहेत धाव फलकावरती. 39 धावांचा पाठलाग करताना 18 आता इथून पुढे बनवायच्या आहेत. 12 बॉल मध्ये समीकरण आपण नव्याने मांडूया. 21 ची गरज. 12-21 चा थरार सामना संपलेला नाहीये. गोलंदाजांना लढावं लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीची धुरा. राहुल गोळे, मोठी उमेद. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती है आणि त्याच उमेदीवरती सामना आता मालतपूर टीम साठी अवलंबून आहे. राहुल गोळे एक मोठी उमेद आहेत. विकेट घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. सेलिब्रेशन बघण्यासारखं असं ते सेलिब्रेशन बघायला मिळेल का. राहुल गोळे विकेट मिळवतील का. स्ट्राइक रेंजला बॅटिंग मध्ये फलंदाज दत्ता तयार. पहिल्यांदा स्ट्राइक करतायत. 12 बॉल 21 ची गरज. मालतपूर विपक्ष मोर्जीवाडा. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि सेलिब्रेशन. राहुल गोळे मांडीवरती थाप मारत केले सेलिब्रेशन. टिपली विकेट आणि पहा टीम मोर्जीवाडा धक्का क्रमांक पहिला लागलाय. दत्ता जातील माघारी. हे सेलिब्रेशन आहे राहुल गोळे यांचं. मांडीवरती 2-3 वेळा थाप मारली आणि सेलिब्रेशन केलं. राहुल गोळे पुन्हा एकदा पाया बॉलची क्रिया. ज्या प्रकारे बॉल टाकला बॅटचा किनारा भाग्याचा सहारा नाही लाभू शकला आणि त्यानंतर सेलिब्रेशन. राहुल गोळे मांडीवरती थाप मारतायत आणि सेलिब्रेशन करतायत. 501 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक घेतली तर 1501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत आता अभय आलेले आहेत. क्रमांक 3 वरती राहुल गोळे. मोठी उमेद मालतपूरची, परंतु एका बाजूला मोठी उमेद राहुल मालुसरे. टप्पा पडल्यानंतर हाई बॉल पहा वेगाने उसळतोय. आशा पल्लवी झाल्या होत्या थोड्या वेळासाठी, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. हा डॉट आलाय. म्हणजे ज्या प्रकारे मोर्जीवाडाने षटक क्रमांक 2 टाकलं होतं त्याचं प्रत्युत्तर कुणी दिलंय तर ते नाव आहे राहुल गोळे. 2 डॉट टाकलेले आहेत, परंतु मोर्जीवाडाने 5 बॉल डॉट टाकले होते. त्याचा प्रत्यय येईल का. राहुल गोळे ते करतील का की स्ट्राइक रेंजला जे बॅटिंग मध्ये आहेत अभय चांगली बॅटिंग करतील का. याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. मधल्या फळीतले फलंदाज अभय तयार. स्ट्राइक रेंजला समोर आहेत राहुल गोळे. आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक आहे डीपला. बॉलवरती येतील एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न थोडीशी गडबड. एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये केलेलं आहे. 2 धावा अगदी चपळतेने पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या आता फार वेळानंतर पुढे चालली आहे. धाव फलकावरती आलेले आहेत तब्बल 20, म्हणजे बनवायचे आहेत 19 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 9 बॉल 19 चा थरार. स्ट्राइक रेंजला अभय. गोलंदाजी मार्ग वरती राहुल गोळे, ज्यांना अजूनही 3 बॉल टाकायचे आहेत. मॅच मध्ये रोमांचकता हळूहळू वाढत चाललेली आहे. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरलाय. पुढच्या बॉल वरती काय घडतंय. राहुल गोळे निघालेले आहेत. एक विकेट संघासाठी टिपली आहे. आपटलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलची बेगी आणि अखेरकार बॉल निसटला हातामध्ये. विकेट मिळू शकली नाही अभय यांची. 5 क्षेत्ररक्षकांनी ज्यावेळेस बॉल अडवला त्यावेळेस मात्र प्रयत्न केला होता की स्ट्राइकर एंडला थ्रो करण्याचा, परंतु त्यानंतर फेक केली लगेच नॉन स्ट्राइकर एंडला. अगदी योग्य एंडला फेक केली होती, परंतु राहुल गोळे यांच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही आणि बॉल ते एसट्यानं लावू शकले नाही. राहुल मालुसरे मोठी उमेद. मोर्जीवाडा या टीमची चांगली बॅटिंग पाठीमागच्या मॅच मध्ये केली होती, याही मॅच मध्ये केली आहे. आता एक चांगली लढत राहुल मालुसरे विरुद्ध राहुल गोळे. राहुल विरुद्ध राहुल. वेळेची अचूकता साधता आली नाही. क्षेत्ररक्षक होते शॉर्ट स्क्वेअर लेगला. बॉलची फेकी थोडीशी गडबड झाली.
या गोष्टी टाळाव्या लागतील. प्रकाश महादेव वाडकर यांच्या वतीने एक पारितोषिक आलेलं आहे मोर्जीवाडा या टीमसाठी. हा सामना जर मोर्जीवाडा या टीमने जिंकला तर 501 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने आहे. धाव फलकावरती आलेले आहेत तब्बल 23 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा राहुल मालुसरे, एका बाजूला राहुल गोळे. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. रंगलेली एक रोमांचक मॅच. शेवटच्या बॉलचा थरार राहुल गोळे. मालतपूरच्या नजरा आहेत राहुल गोळे यांच्यावरती, मोर्जीवाडाच्या नजरा आहेत राहुल मालुसरे यांच्यावरती. शेवटचा बॉल या षटकातला. कुणाची मॅच वरची पकड मजबूत. यॉर्करचा वर केलीये फलंदाजाची शिकार. राहुल गोळे जबरदस्त 3 वेळा थाप मारली आपल्या मांडीवरती आणि सेलिब्रेशन पहा. मोठी विकेट. राहुल मालुसरे जड पावलांनी माघारी. या विकेट साठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय जबरदस्त यॉर्कर टाकला. फलंदाजाला केलं क्लीन बोल्ड. राहुल मालुसरे त्रिफळाची होत आहेत. मोठी उमेद होती या मॅचची. जड पावलांनी येतील माघारी. या मॅच वरची पकड मालतपूर टीमने शेवटच्या बॉलवरती चांगली गेली, परंतु सामना संपलेला नाहीये कारण शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अभय यांच्या सोबतीला सागर येत आहेत. शेवटच्या 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. 6 बॉल 16 ची गरज आहे. एका बाजूला अभय, एका बाजूला सागर. 6 बॉल 16 चा सामना बनू शकतो. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि ते इरादे मजबूत ठेवत आज चांगली बॅटिंग आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6-16 चा थरार. ओव्हर नंबर 3 मध्ये आले सुनील. स्ट्रायकर एंडला आहेत बॅटिंग मध्ये अभय तयार. 6 बॉल 16 फुल टॉस आहे. उत्तर साजेस नाहीये. फुल टॉस बॉल म्हटलं की तुम्ही मैदानाच्या कोणत्याही बाजूला खेळू शकता, परंतु एक सिंगल आले म्हणजे 15 बनवावे लागतील. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 बॉल 15 ची गरज. अभय सागर यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ठेवावी लागते. या मॅच मध्ये आहे तो संघर्ष. आज प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. 5 बॉल एका बाजूला, 15 धावा एका बाजूला. कोण जिंकणार सामना, मालतपूर की मोर्जीवाडा? सुनील निघाले स्ट्रायकर एंडला फलंदाज. अभय तयार. यांच्या बॅटची कडा. विकेटचं पतन. आता 4 बॉल 15 ची आहे गरज. येणाऱ्या फलंदाजाला चांगली बॅटिंग करावी लागेल. घायल तो यार परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती करूया, आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही. 4 बॉल 15 ची गरज आहे या मॅच मध्ये. सामना संपलेला नाहीये. मोर्जीवाडाला लढावं लागेल. असं म्हटलं आता ना की जहा कोशिशों का कद बडा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. म्हणजेच की काय, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं. आपलं भविष्य आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका. कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यामध्ये कधी कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही. 4 बॉल 15 ची गरज. एका बाजूला सुनील, एका बाजूला बॅटिंग मध्ये आता आलेले आहेत विशाल. ऍडव्होकेट माफ करा, विशाल आलेत आणि हा बॉल डॉट आलाय. आता 3 बॉल 15 ची गरज आहे. एका क्षणाला असं वाटलं होतं की टीम मोर्जीवाडासाठी सामना सोपा आहे कारण सुरुवात राहुल मालुसरे यांनी जबरदस्त केली, परंतु राहुल गोळे यांचा असा काही यॉर्कर आला ना जो यष्ट्यांचा वेध घेऊन गेला आणि मॅच पूर्णपणे कंट्रोल करून गेला. तो शेवटचा बॉल होता जो मॅचला कलाटणी देऊन गेला. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता बनवायचे आहेत 13, परंतु जबरदस्त खेळ मोर्जीवाडाने केलेला आहे. ज्या प्रकारे त्यांच्या खेळाचा स्तर हा सातत्याने उंचावत आहे.
सरपंच निलेशजी वाडकर यांच्या वतीने मालतपूर टीमसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे हा सामना जिंकला तर. परंतु मोर्जेवाडाने खेळ चांगला केलेला आहे. मालतपूर देखील चांगला खेळतोय, परंतु मोर्जेवाडाने सकाळपासूनचा खेळ जर आपण पाहिला ना तर चांगला केला होता. आणि एका बाजूला टीम मालतपूरने सामना पूर्णपणे कंट्रोल केलाय. मोर्जेवाडा या टीमच्या संघर्षाला आपण सलाम करूया. आपण या स्पर्धेमध्ये चांगले खेळलेले आहात, थोडेसे प्रयत्न कमी पडलेत. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. या मॅचची बाकी आहे ती आता औपचारिकता आणि अखेरकार ती औपचारिकता संपली. मालतपूरने सामना जिंकलाय. सेकंड सेमीफायनल मध्ये मालतपूर संघ आता दाखल होतोय. यानंतरची मॅच आहे धावली विपक्ष सीकीएम बोरगाव. जो संघ जिंकेल तो मालतपूर टीम सोबत सेकंड सेमीफायनल मध्ये 2 हात करेल. हा सामनाही 3 षटकांचा राहील आणि सामनावीराचा पुरस्कार